नमस्कार मित्रांनो. आज आहे अंगारक गणेश चतुर्थी आणि लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. तर आपल्या वहिनी साहेब आज बनवत आहेत आमच्यासाठी खास स्पेशल मोदक आणि खूप मोठी स्माईल आलेली आहे वहिनी साहेबांच्या चेहऱ्यावर. नमस्कार. आता प्रोसिजर सांगत आहेत वहिनी साहेब. खोबरा किसून घ्यायचं मस्तपैकी मोरवलीवर. खोबरा किसून झाल्यानंतर गुल असतं, ओलं गुल, ते बारीक पीस करायचं ओल्या गुलाचं. आणि एकदम भन्नाटपैकी बारीक करत आहेत आणि त्याचं पीस करायचं, म्हणजे खोबरं आणि ओलं गुळ जे किसून झाल्यानंतर ते पीस करून कढईमध्ये तसेच्या तसं टाकायचं आणि गरम मस्तपैकी वाफवून घ्यायचं. मिश्रण ते तयार होतं आणि त्याचं सुंदर असं वास येतं. आणि मोदकासाठी लागणारे पीठ जे आहे ते ताईसाहेब, आमच्या वहिनीसाहेब तुमच्या पीठ मळून घेत आहेत मस्तपैकी. आणि आता मोदक तयार करत आहेत. हे मोदक हे नेहमीच 21 पाकल्यांचं बनवतात असं मी ऐकून होतो. पण ते आता प्रत्यक्ष बघत आहेत तुमच्या वहिनीसाहेब बनवताना, म्हणजे माझी मिसेस वर्षा. आज सुंदर असं मोदक आणि हा मस्तपैकी आतमध्ये असणारा जो मोदकाच्या आतमध्ये असणारा मिश्रण तयार केलेला आहे, मोदकाच्या आतमध्ये घातलेला आहे. आणि असं 21 पाकल्यांचं मोदक तुमच्या वहिनी साहेबांनी, म्हणजे माझ्या मिसेसने तयार केलेला आहे. आणि आपण हा आपला सर्वांचा लाडका युट्यूब चॅनल छावा शिवाचा बघत आहात. सो प्लीज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि आजच्या या व्हिडिओला लाईक करा. जमलंच तर हा व्हिडिओ तुमच्या माध्यमातून शेअर करा. आणि हे मोदक तयार झालेले आहेत. एक एक मोदक आता त्या वाफ देण्यासाठी त्या मशीनमध्ये ठेवत आहेत ताई वहिनी साहेब तुमच्या. आणि मोदक कसे तयार केले जाते हे आपण बघू शकता. सिंपल पद्धत आहे. ताईसाहेबांनी, तुमच्या वहिनी साहेबांनी एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे. असे मोदक तयार करत आहेत. बघू शकता सुंदर असं पिठाचा गोळा आहे, मळून घेतलेला आहे मस्तपैकी. त्याला आता ते मिश्रण ठेवण्यासाठी मध्ये म्हणतात ना, थोडंसं खास निर्माण करणं. आणि हे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे खोबरं आणि गुळाचं, त्यात टाकून ते मोदक तयार करत आहेत. आणि असं सुंदर असा आकार, म्हणतात ना 21 पाकल्या काय असतात त्या आता ताईसाहेब देत आहेत आपल्याला करून. बघू शकता मोदक कसे तयार होतात. मोदक म्हणजे माझा आवडता पदार्थ, मोदक आणि पुरणपोळी. मोदक हे आपल्या गणपती बाप्पाला आवडतात आणि जास्तीत जास्त करून आम्हालाही आवडतात आणि सर्वांनाच ते आवडतात खरं म्हटलं तर. आपण ते प्रत्यक्ष बघू शकता कसे बनवले जातात, त्याला पाकल्या कसे काढल्या जातात व्यवस्थितरित्या. आणि एक पाकल्या आणण्याचं काम फक्त आपल्या भगिनीच करू शकतात. म्हणजे आपल्या वहिनी साहेब. बरीचशी महिला मंडळ आहे त्यांना या पाकल्या काढायचं माहिती असतं आणि त्या पद्धतीने त्यांनी आता काढलेल्या आहे. आपण बघू शकता कसं सुंदर अशा पाकल्या आलेल्या आहेत मोदकाला. आणि एक 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 मोदक अशा तयार करून मस्तपैकी त्या वाफ वाफ देणाऱ्या मशीनमध्ये ठेवत आहेत. आणि अशा प्रकारे एक 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 असे 21 मोदक तयार करणार आहेत ताईसाहेब. आणि ताईसाहेबांनी ठेवलेले, वहिनी साहेबांनी ठेवलेले आहेत ते मोदक खाणे. अशा प्रकारे वाफ आलेली आहे मोदकाला. आणि ही कली तयार केलेली आहे दुसरी, तिला करंजी बोलतात नॉर्मली. बघूया आता. आणि आता गरमागरम मोदक खायला भेटणार आहेत आम्हाला, आम्ही टेस्टी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अशा अशा प्रकारे मस्तपैकी मोदक तयार झालेले आहेत, गरमागरम मोदक. आणि त्याचा आपण आता स्वाद घेणार आहोत. तत्पूर्वी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला आणि आम्हाला मोदक खायला दिले. आमच्या सौभाग्यवतीने हे मोदकाची टेस्ट एकदम भारी. आणि आपण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक आभार, धन्यवाद. बाय बाय, टेक केअर.